उत्कृष्ट कीर्तनकार कसा असावा, प्रबोधन कुणी कसं करावं, गल्लोगल्ली रतीब घालणार ती युट्यूब उघडली तर 200 कीर्तनकार मिळतील, पण एकाचंही कीर्तन ऐकण्याच्या लायकीच नसतं. आपण एकाचंही नसतं. काय करतात तमाशा, जाऊ दे, बोलण्याचा विषय नाही तो. कीर्तन कसं असावं, अध्यात्म नेमकं काय सांगायचं, दयानंद महाराजांच्याकडून शिकावं. महाराज आम्ही तुमच्याकडून शिकलो, आम्ही अतिशय आपल्या ऋणी आहोत, आभारी आहोत. दुसरा जो पुरस्कार दिला जातोय ते पाटलांना दिला जातोय, कार्य पाटलांना. ते फार मोठं कार्य करतात, करे पाटलांना. माझा त्यांचा परिचय झाला नाही, पण आपण जे सांगितलं की त्यांची जी एनजीओ आहे, त्यांची जी संस्था आहे, सगळ्यांना म्हणजे अतिशय गरजू मुलांना वह्या पुस्तकं वाटण्यापासून त्यांच्या त्या इतकं महत्वाचं काम करतायत ते. आणि प्रत्यक्ष मंगेशकर कुटुंबियाबरोबर त्यांचा संबंध, आमच्या भावार्थ देखील तुमचे मित्र आहेत असं तुम्ही सांगितलं मला आप्पांनी. आणि अशा पद्धतीनं तुम्ही हे जे कार्य समाजासाठी करताय, खरोखर हा तुम्हाला हा पुरस्कार आम्ही देतोय, त्यामुळे आमचा बहुमान झालेला, पुरस्काराचा बहुमान. आणि असा एक थोडा छोटासा कार्यक्रम होणार आहे, त्यानंतर पंगत होणार आहे, आणि हे हा आपला 3 दिवसाचा कार्यक्रम संपणार आहे. एक वेळ प्रेमानं भोजन करू. खुर्च्या मांडून घ्या. खाली बसा, खाली बसा. वरती एक ठेवा खुर्ची. महाराजांना खुर्ची ठेवा वरती एक, बाकीचे शेजारी ठेवा. घ्या माईक खाली घ्या. सर्वांनी 2 मिनिटं खाली बसून द्या. फक्त 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं. बसा बसा, बसले बसले. सर्वांनी, संस्थेतल्या मुलांनी, आजी माझे सर्व विद्यार्थ्यांनी 2 मिनिटं खाली बसून घ्या. अलीकडे काय मांडा खुर्च्या, पलीकडे काय मांडा. आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले, माये जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथ असा नाथ जनार्दन. एका जनार्दने एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभत असे. आजच्या या काल्याच्या त्रिदनी कीर्तन महोत्सवातील गोड असा अभंग हरिभक्त परायण डॉक्टर न्यायमूर्ती मदन महाराज गोसावी साहेबांनी आजच्या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं मांडला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक भाविक भक्तजन या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विचार मंचावर कर्जत अहिल्यानगर भागाचा आध्यात्मिक क्षेत्राचं भूषण हरिभक्त परायण दयानंद महाराज कोरेगावकर महाराजांना विनंती करतो, आपण विचार मंचावर यावं. महाराष्ट्र राज्यानेच नव्हे तर बाहेरच्या देशाने ज्या कर्मानगरीच्या सुपुत्राची ओळख, आपल्या कर्मानगरीचं नंदनवन स्वप्न पाण्याची ओळख म्हणून ज्यांनी आपल्या भागाचा गुणगौरव केलं, असे राष्ट्रीय पुरस्कार ज्यांना महाराष्ट्र राज्यानेच नव्हे तर आपल्या देशाच्या मध्यभागी असणाऱ्या स्थानाने मिळाला, आदरणीय डॉक्टर गणेशजी खरे पाटील साहेबांचं आगमन विचार मंचावर झालेलं आहे. त्याचबरोबर कर्मानगरीचा मानबिंदू म्हणून सामाजिक कार्यामध्ये ज्यांची ओळख होते, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय पैलवान तानाजी भाऊ जाधव भाऊंना विनंती करतो आपण विचार मंचावर यावं. त्याचबरोबर माननीय पप्पूभाऊ जासू, आदरणीय भाऊंच्या आणि तमाम सर्व युवकांचं प्रेरणास्थान असणारे आदरणीय पप्पूभाऊ जासू साहेबांना विनंती करतो. करमाळा पंचायत समितीचे नूतन उपसभापती आमचे मार्गदर्शक आदरणीय अजितजी विघ्ने साहेबांना विनंती आपण समोर यावं. आजच्या या त्रिदनी कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं जे गोड असं चिंतनाची सेवा झाली, निरूपण कथेची सेवा झाली, या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे
प्रभू रामाचं कार्य आपल्या महाराष्ट्रभर जपत असण्याचं कार्य ज्यांच्या माध्यमातून घडत आहे, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून घडतोय. आदरणीय संतोषजी वाळुंजकर साहेबांना विनंती करतो आपण विचार मंचावर यावं की खऱ्या अर्थानं ज्ञानोबा तुकोबांचा वारसा आणि जय घोषानं दुमदुमलेल्या या नगरीमध्ये आदरणीय संतोषजी वाळुंजकर साहेबांना विनंती करतो. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आदरणीय जालिंदर शेठ पानसरे बापूंना विनंती करतो आपण समोर यावं. या त्रिदिनी महोत्सवामध्ये ज्यांचा महाराजांनी गोड असा उल्लेख केला की खऱ्या अर्थानं गुरु शिष्याचं जे नातं असतं, भजन सम्राट वैकुंठवासी बाबूरावजी धामणेकर गुरुजी यांच्या पुण्यतिथी प्रेत्यर्थ हा सोहळा शिवकृपा बहुउद्देशीय संत हरी बाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं आजी माजी विद्यार्थ्यांच्या सानिध्यामध्ये जे घडत्याचे गुरुदक्षिणाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. खऱ्या अर्थानं अनेक मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाले. आमच्या राजघराण्याच्या वैभव योगिनी देवी नितीन राजे भोसले बहिणींनाही विनंती करतो आपण मंचावर यावं. आम्ही सावित्रीच्या लेखी या उतीप्रमाणे मी बहिणींना विनंती करतो आपण विचार मंचावर यावं. खऱ्या अर्थानं 17वं वर्ष आणि हा योग सुवर्ण अक्षरानं 2026च्या कालखंडामध्ये लिहिणारा झाले रामराज्य काय म्हणे अम्मासे गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन प्रभू रामाचे. या न्यायावतीप्रमाणे खऱ्या अर्थानं सालाबाद प्रमाणे हरिभक्त परायण डॉक्टर न्यायमूर्ती मदन महाराज गोस्वामी साहेबांचे जे कीर्तनाची सेवा या ठिकाणी संपन्न झाली. प्रथम या प्रांगणामध्ये महाराजांचा सन्मान या ठिकाणी होतोय. माननीय उद्धवजी अभंग साहेब, सन्माननीय सुभाष आबा अभंग कोर्टी नगरीचे माजी सरपंच, त्याचबरोबर रेवणनाथजी मेढे, सन्माननीय आप्पासाहेब अभंग, सन्माननीय निलकंठ तात्या अभंग साहेब कृषी अधिकारी, या सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण महाराजांचा सन्मान करण्यासाठी आपण समोर यावं. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. कायदा लबासा कंपनी दिल्ली हरिभक्त परायण डॉक्टर न्यायमूर्ती मदन महाराज गोसावी ज्यांनी गोड अशी कीर्तनाची सेवा या प्रांगणामध्ये या ठिकाणी झाली. महाराजांचा सन्मान या भूमीमध्ये बाबांच्या पवित्रानं पावित्र्यामध्ये या भूमीमध्ये आदरणीय महाराजांचा सन्मान या ठिकाणी होतोय. अखेर विश्वाच्या बंधनात गुंतलेल्या जनता जनार्दनाच्या कल्याणाकरता थोर साधूंनी केलेल्या मार्गदर्शनावरून पंचक्रोशीतील भाविक भक्तगण या ठिकाणी मोठ्या आनंदाने उपस्थित झालेले आहेत. आमच्या माय माऊली या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आजी माझी विद्यार्थ्यांच्या सानिध्यामध्ये हा सोहळा या ठिकाणी नेत्रदीप सोहळा त्रिदिनी महोत्सव या ठिकाणी घडतोय. हरिभक्त परायण न्यायमूर्ती डॉक्टर न्यायमूर्ती मदन महाराज गोसावी, शिवानिवृत्त कृषी मंडल अधिकारी निलकंठ तात्या अभंग, रेवणनाथजी मेढे साहेब, कोर्टी नगरीचे माजी उपसरपंच आदरणीय सुभाषाबा अभंग, या शिवकृपा बहुउद्देशीय संत हरिहरी बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे आध्यात्मिक ज्ञानाचा वैकुंठमणी कंठमणी संगीत विशारद मच्छिंद्राप्पा अभंग महाराजांचा सन्मान या पवित्र पावन भूमीमध्ये पांडुरंग परमात्म्याची दिव्य तेज अशी मूर्ती या ठिकाणी देऊन होतोय. खऱ्या अर्थानं एक ज्ञानाची अंधारातून प्रकाशमध्ये जाण्याचा मार्ग महाराजांच्या कीर्तन सेवेतून आपल्याला आजच्या या त्रिदिनी महोत्सवाच्या माध्यमातून मिळाला. कीर्तनासाठी गोड अशी साथ आजी माझे विद्यार्थी, त्याचबरोबर कर्जत अहिल्यानगर भागातील सर्व गायक मंडळी या ठिकाणी मोठ्या आनंदाने या सोहळ्यामध्ये पावित्र्यामध्ये उपस्थित झाले. आजच्या या त्रिदिनी कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आदरणीय मच्छिंद्राप्पा अभंग महाराजाच्या या पवित्र आणि पवित्र अशा भूमीमध्ये आदरणीय पप्पूभाऊ जासूस साहेबांना विनंती आहे की आपण दीपक अण्णा काठे साहेब, त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान डॉक्टर तानाजी भाऊ जाधव या तिन्ही मान्यवरांच्या हस्ते माननीय मदन महाराज गोसावी महाराजांचा सन्मान या ठिकाणी होतोय. वारकरी परंपरेनुसार अकल्प आयुष्य भावे तयार माझे सकळ हरीचा दासा कल्पनेची बाधा नव कोणी काही ही संत मंडळी सुखी असो. या न्यायवतीप्रमाणे सकल मंगल निधी श्री पांडुरंग परमात्म्याचं नाम आधी ज्ञानोबा तुकोबाच्या वारसानं दुमदुमले या बाबांच्या भूमीमध्ये आदरणीय पप्पूभाऊंच्या शुभ हस्ते
कर्मा नगरीचे आमचे मार्गदर्शक आणि टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर तानाजी भाऊ जाधव एक गुरुजन मंडळींच्या समवेत हा सन्मान माननीय सागरजी जंगम साहेबांचं आगमन या पवित्र अशा त्रिदिनी कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं झालेलं आहे. पोलीस अधिकारी कर्जत अहिल्यानगर भागाचे वरिष्ठ पोलीस सहाय्यक आदरणीय जंगम साहेबांचं आगमन या त्रिदिनी कीर्तन महोत्सवामध्ये झाले. एक शाही सन्मान वारकरी संप्रदायाच्या न्यायावतीप्रमाणे याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. माननीय डॉक्टर भंडारे साहेबांचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे. या त्रिदिनी महोत्सवाच्या कीर्तन महोत्सवामध्ये या संस्थेच्या वतीनं स्वागत आहे. आजच्या या त्रिदिनी कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं ज्या महाराजांचे विनोदाचार्य म्हणून भारतभर महाराष्ट्रभर ओळख झाली आणि कीर्तनाच्या सुरुवातीलाही आदरणीय मदन महाराज गोसावी साहेबांनी या ठिकाणी दयानंद महाराज गोरेगावकर यांची या ठिकाणी प्रचिती दिली. मला खऱ्या अर्थानं आठवतंय की वयाच्या 8व्या वर्षापर्यंत आदरणीय दयानंद महाराज गोरेगावकरांचं कीर्तन या बाबांच्या नामसप्ताह सोहळ्यामध्ये पाहिलेलं आहे आणि महाराष्ट्रानं दखल घ्यावी, या भूमीने दखल घ्यावी असा वारकरी संप्रदायातील मोठा पुरस्कार या 17व्या भजन सम्राट वैकुंठवासी बाबूरावजी दांडेकर गुरुजींच्या या त्रिदिनी कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं आदरणीय दयानंद महाराज कोरेगावकर महाराजांना विनंती करतो आपण समोर यावं. ज्या महाराजांनी गोड असं कीर्तनाची सेवा या ठिकाणी संपन्न केली आदरणीय न्यायमूर्ती मदन महाराज गोसावी साहेबांच्या शुभ हस्ते पांडुरंग परमात्म्याची मूर्ती झाले रामराज्य काय म्हणे अम्मासे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आध्यात्मिक क्षेत्राचा मानबिंदू एक त्रैलोक्याचा गाभा त्रैलोक्याचा पुतळा म्हणून ज्यांनी कर्जत अहिल्यानगर भागामध्ये आपल्या आयुष्याच्या साधनेमध्ये प्रभू रामाच्या चिंतनानं एक आपल्याला आध्यात्मिक शिदोरीचं ज्ञान या महाराष्ट्रभर दिलं. एकदा जोरात टाळी झाली पाहिजे. अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काही ही संत मंडळी सुखी असो. ज्ञानोबा तुकोबांच्या निवृत्तीनाथांच्या जयघोषान नाथसाहेबांच्या जयघोषान बाबांच्या जयघोषान महाराजांना हा आध्यात्मिक क्षेत्राचा मानाचा पुरस्कार आदरणीय महाराजांच्या शुभ हस्ते या संस्थेचे आदरणीय कंठमणी मच्छिंद्राप्पा अभंग महाराज आदरणीय विजय महाराज अभंग महाराजांना हा आध्यात्मिक क्षेत्राचा मानाचा कळस मानाचा तुरा कर्तृत्वाच्या वृक्षानं आभाळ जसं फुफू लागतं अशा सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या न्यायावतीनं हा पुरस्कार बहुमान आदरणीय दयानंद महाराज कोरेगावकर साहेबांना महाराजांना या ठिकाणी जातोय. आपलंही या ठिकाणी या संस्थेच्या वतीनं मी नम्रपणे स्वागत करतो. टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक डॉक्टर तानाजी भाऊ जाधव साहेब, माननीय दीपक अण्णा काटे साहेब आणि ज्यांना आध्यात्मिक क्षेत्राचा मुकुटमणी पुरस्काराने ज्यांना सन्मानित केले विचार मंचावर आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य दयानंद महाराज कोरेगावकर, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्राचा एक भूषण आणि ज्या पुरस्कारानं सन्मानित केलं आदरणीय आमचे गुरुवर्य माननीय गणेश भाऊ गरे पाटील साहेब, नूतन पंचायत समिती उपसभापती महोदय आदरणीय अजितजी बिगणे साहेब, विश्व हिंदू परिषदेचं रामरायाचं कार्य ज्यांच्या माध्यमातून घडत आहे आदरणीय संतोषजी वाळुंजकर साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आदरणीय जालिंदर शेठ पानसरे बापू, या भूमीचे माजी उपसरपंच आदरणीय सुभाषाबा अभंग शिवाजी मामा चव्हाण, त्याचबरोबर दत्तात्रय शिंदे चेअरमन साहेब कर्जत या ठिकाणी उपस्थित झालात आपलंही स्वागत आहे. आदरणीय खिस्ते काका आपणही या ठिकाणी उपस्थित झालात आपलंही स्वागत आहे. ज्ञानोबा तुकोबाच्या जय घोषानं ज्यांच्या प्रस्थान या ठिकाणी आळंदीच्या पांडुरंगाच्या वास्तव्यामध्ये होतं आणि ज्यांचं संगोपन चांगल्या पद्धतीचं कार्य आदरणीय अर्जुन मामा शिंदे यांच्या माध्यमातून होतं असे अर्जुन मामा या ठिकाणी उपस्थित झाले. हरिभक्त परायण कोकाटे महाराज, माननीय उद्धवजी काळे महाराज आणि बारामती नगरीचे जे आध्यात्मिक क्षेत्राचं कोणतंही कार्य असू द्या
आदरणीय न्यायाधीश काळे महाराज आपणही या ठिकाणी उपस्थित झालात, त्याचबरोबर बंडूजी फलके आपणही या ठिकाणी उपस्थित झालात. या पावित्र्यामध्ये त्रिदिनी महोत्सवामध्ये ज्या दात्यांनी या सप्ताहाच्या निमित्तानं अन्नदान केलेलं आहे त्या दात्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो, ज्यांनी सकाळपासून दुपारी आणि सायंकाळचे गोड असं पंक्तीचं नियोजन ज्या पद्धतीने केलेलं आहे त्यांचं या ठिकाणी मी आजी माझी या बहुउद्देशीय संत हरिबाबा वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व आजी माझी विद्यार्थ्यांचंही स्वागत करतो. आणि त्याच बांधवानं आज हा काल्याच्या महोत्सवाच्या निमित्तानं मोठी पंगत या ठिकाणी मोठा काला या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून घडते. एकदा जोरात टाळी या आजी माझी विद्यार्थ्यांसाठी झाली पाहिजे. माननीय डॉक्टर भंडारे साहेब आपणही या बाबांच्या या त्रिदिनी महोत्सवामध्ये दामनेकर गुरुजींच्या या पुण्यतिथीच्या सोहळ्यामध्ये आपण उपस्थित झालात. आपलंही या ठिकाणी स्वागत आहे. अनेक कोंदोडी नगरी असू द्या, वाशिंबी नगरी असू द्या, अनेक भागातून मान्यवर या ठिकाणी एकवटले गेलेले आहेत. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करमाळा पंचायत समितीचे नूतन ज्यांना सामाजिक क्षेत्राचा एक मुकुटमणी म्हणून आपल्या सोलापूर आणि करमाळा नगरीच्या वास्तव्यामध्ये ओळखलं जातं आमचे गुरुवर्य आदरणीय गणेश भाऊ गोरे पाटील यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे कार्यसम्राट आदरणीय भाऊंना विनंती करतो की आजच्या प्रांगणामध्ये या मातीमध्ये आपण सर्वांची संबोधित करावं. जयाचे ना आठवे शब्दसृष्टी अंगवे जयाची गीतेची वाचता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. महाराष्ट्राच्या संतांच्या परंपरेतील जगद्गुरु तुकोबाराय कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली नाथ महाराज संत गाडगे बाबा आदी सकल परंपरेला वंदन करून ज्यांनी संतांची मूल्य समाजाच्या अंतरंगापर्यंत नेऊन पोहोचवली अशा पराड्यांना, गोंधळांना, कीर्तनकारांना, लोकसंस्कृतीच्या सर्व उपासकांना, तमासगिरांना, लोकसंस्कृतीच्या सर्व विचारवंतांना सर्वात प्रथम माझं विनम्र अभिवादन. खर तर आज कोर्टीच्या या आध्यात्मिक नगरीमध्ये पुरस्कार सोहळा आणि काल्याचं कीर्तन संपन्न होत आहे. आपल्या गुरुच्या प्रती असलेला श्रद्धाभाव एखाद्या विद्यार्थ्यानं कशा प्रती व्यक्त करावा याचं मूर्तमंत उदाहरण म्हणजे मला वाटतंय हरिभक्त पारायण मच्छिंद्र आप्पा अभंग सर आहे. कारण स्वतःसाठी जगतो त्याला माणूस म्हणावं, इतरांसाठी जगतो त्याला बाप माणूस म्हणावं, पण ज्याचं अख्खं आयुष्य समाजासाठी समर्पित असतं त्याला मात्र समाजातला देवमाणूस म्हणावं. आणि म्हणून मला वाटतं की आप्पांनी त्या देवमाणसाविषयीची कृतज्ञता व्यक्त करत आपले गुरुवर्य भजन सम्राट दामनेकर गुरुजींचा जो स्मृतिप्रित्यर्थ हा त्रिदिनी महोत्सव या ठिकाणी संपन्न केलाय. मला वाटतं एखाद्या शिष्यानं आपल्या गुरुविषयी वाहिलेली या जिल्ह्यातली ही सर्वात मोठी घटना आहे असं मला या निमित्तानं वाटतं. आज खऱ्या अर्थानं दुसरा एक आनंद मला या निमित्तानं होतो की एखाद्या कार्यक्रमाला काल्याच्या कीर्तनाला महाराज कैक आले असतील, हरिभक्त पारायण करणारे, कीर्तन करणारे विद्वान खूप आले असतील, पण मला वाटतं समाजाच्या अंतरंगामध्ये परमेश्वराकडनं राहिलेल्या चुकांना सुद्धा न्यायदानाची कवच कुंडलं बहाल करून मला वाटतं एखादा न्यायाधीश मला हरिभक्त पारायण म्हणून ज्यावेळी खऱ्या अर्थानं काल्याच्या कीर्तनाला उभा राहतो त्यावेळी साक्षात जगद्गुरु जगत नियंत्याचं रूप आपल्याला या व्यासपीठावरती अवतरल्याचा भास होतो. याच्यापेक्षा काल्याचं कीर्तन कुठंच मोठं असू शकत नाही. दिल्लीच्या सुप्रीम न्यायालयातला लवादाचा एखादा न्यायमूर्ती साक्षात मला वाटतं या ठिकाणी कैवल्याची मूर्ती म्हणून व्याख्यानासाठी कीर्तनासाठी उभा राहावा. मला वाटतं हा फार मोठा योगायोग आहे. आणि आपण या कार्यक्रमाला साक्षात राजाश्रय लाभावा आणि शिवछत्रपतींच्या घराण्यातल्या वंशज आदरणीय योगिनीताई सुद्धा या व्यासपीठावरती याव्यात. मला वाटतं हा फार मोठा योगायोग आहे. आणि म्हणून मला वाटतं एक वाक्य फार सुंदर आहे मराठी साहित्यामध्ये की माणसं जमवणं फार सोपं असतं, पण जमवलेले माणसं टिकवणं एक साधना असते. आणि ती साधना आप्पा तुम्हाला जमलेली आहे, कारण ती साधना करत करत आपण लोकांच्या आयुष्यामध्ये प्रकाश टाकण्याचं काम करत आहात. आणि खऱ्या अर्थाने आज आम्हाला या ठिकाणी आपण सन्मानित केलं. मी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या यश कल्याणी परिवाराच्या वतीनं मी आप्पा आपल्याबद्दल जाहीर कृतज्ञता व्यक्त करतो, आपले ऋण व्यक्त करतो. आणि हा पुरस्कार स्वर्गीय माझे गुरुवर्य
डॉक्टर रामचंद्र देखणे म्हणून ज्यांना नाथांच्या अभ्यासक्रमात PhD मिळाली, त्या डॉक्टर रामचंद्र देखणेंच्या स्मृतींना त्यांच्या चरणावरती मी या ठिकाणी बहाल करतो. मला वाटतं याच्यापेक्षा मोठा योगायोग कुठला नसावा. आज खऱ्या अर्थानं संघटन माणसांचं गोळा करणारे टायगर ग्रुपचे आदरणीय आमचे मित्र तानाजीभाऊ जाधव या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत, ज्यांना अध्यात्मातला आपण पुरस्कार देऊन या ठिकाणी गौरव करतोय. ते कीर्तन क्षेत्रातलं वारकऱ्यांचं भूषण, आणि जसं मदन महाराज गोसावींनी सांगितलं की कीर्तन आस्तकच, याचा वस्तुपाठ म्हणून आदरणीय अभय दयानंदजी महाराजांना आपण या ठिकाणी सन्मानित केलेला आहे. खऱ्या अर्थानं मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की मला अभंग परिवाराचा खूप हेवा वाटतो, कारण इतका दरवर्षी मोठा सोहळा उंचीला जातो आणि खऱ्या अर्थानं खूप आनंद होतो. करमाळ्याच्या मातीला मला वाटतं आप्पा तुम्ही काय दिलं असेल तर मला वाटतं करमाळ्याच्या मातीतल्या विद्यार्थ्यांना या संस्थेनं संस्कार दिले, आमच्या या लोकांना एक नवी संस्कृती दिली, आणि त्याच्या पलीकडे जाऊन आप्पा तुम्ही जी वारकऱ्यांच्या मुलांसाठी जी वारकरी शाळा काढलेल्या आहे त्यातनं आमच्या लोकांना स्वप्न आप्पा आपण दिलं. अशा पद्धतीनं हे कार्य या ठिकाणी चालतं. एखादा विद्यार्थी शाळेत जातो, पण त्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला घरी आल्यानंतर गुरुकुलासारखं वाटावं, त्याला भजनं म्हणता यावीत, त्याला मृदुंगाचे ताल कळावेत, त्याला हार्मोनियम समजावा आणि आयुष्य सुद्धा एक जीवन गाणं होऊन जावं. आप्पा इतकं मोठं कार्य या संस्थेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उभं करीत आहात. मला नेहमी वाटतं की माणूस ज्यावेळी कर्तव्याच्या शिखरावरती सेवेची समय लावायला जातो त्यावेळी स्वतःचं घर तर आपण प्रकाशमान होतच, पण त्याचबरोबर हा तालुका सुद्धा प्रकाशित करायचं काम आणि आमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाश करण्याचं काम ही संस्था करते आहे. याबद्दल या संस्थेचं मी जाहीररित्या आभार मानतो. याच संस्थेनं काही कीर्तनकार महाराजांना मला सांगायचं की निर्माण केलेत. गीतांजलीताई अभंगांसारखी एक कीर्तनकार आज GTVच्या मंचावरनं ज्यावेळी कीर्तन सादर करते त्यावेळी करमाळकरांचाच नाही तर सामान्य घरातल्या पालकाचा सुद्धा अभिमानानं ऊर भरून येतो, कारण माणसं बोलता बोलता अभिनयाचा पडदा व्यापून टाकतात आणि खऱ्या अर्थानं इतिहास होऊन जातात. मला आप्पा फक्त एकच म्हणायचंय, काही माणसं इतिहासामध्ये नाव कोरायला येतात, पण काही माणसं हे स्वतःच एक इतिहास असतात. मदन महाराज गोसावींसारखं आजचं हे व्यक्तिमत्व एक स्वतःच इतिहास आहे चालता बोलता, आणि अशी माणसं ज्यावेळी कार्यक्रमाच्या निमित्तानं येतात त्यावेळी मला अतिशय आनंद वाटतो. राधाताईंचं सुद्धा सुंदर असं कीर्तन टिळेकरताईंच्या कार्यक्रमामध्ये गोकीनगरला संपन्न झालं, त्याचाही मला या ठिकाणी अभिमान वाटतो. आणि आज व्यासपीठावर बसलेली सगळी माणसं अगदी पानसरे महाराजांपासून तर अगदी आमच्या वाळुंजकर महाराजांपर्यंत, आणि जिद्द आणि चिकाटी काय असते, कित्येक वेळा पराभव पाहिलेला माणूस अजित विघ्नेंच्या रूपाने वकिली करता करता या तालुक्याचा उपसभापती होतो. आप्पा मला वाटतं ते उपसभापती झाले असतील, पण मला अजित विघ्नेंना सांगायचंय दरवर्षी न चुकता तुम्ही भजन सम्राट गुरुवर्य दामणेकर गुरुजींच्या या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला येता, याचा आशीर्वाद म्हणून मला वाटतं ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान लिहिलं, आणि शेवटी ज्ञानेश्वर महाराज पसायदानात जो भाव मागतात तो तुम्हाला मला वाटतं वकील साहेब या निमित्तानं मिळालेला आहे. अशा आपण असंख्य माणसं तुम्ही या निमित्तानं गोळा केलेले आहेत. समोर आमचे दुकानदार बसलेले आहेत. हनुमंतरायांचा मोठा जागर आणि गजर ते नेहमी करत असतात. त्याच्या पलीकडे जाऊन इथं आमचे कोर्टीचे अभंग महाराज आहेत. सगळी मोठी माणसं गोळा करण्याचं काम तुम्ही या निमित्तानं केलंय. आणि सगळ्यात महत्वाचं या कार्यक्रमाचं ज्यांनी सुंदर सूत्रसंचालन निवेदन केलं ते सचिन महाराज नवले सुद्धा याच संस्थेचे विद्यार्थी आहेत. आज खऱ्या अर्थानं त्यांच्या निवेदनामध्ये जी धमक दिसते मला वाटतं तो कार्यकर्तृत्वानं सोहळा नटून गेलेला आहे. सरते शेवटी मला एवढंच म्हणावं लागेल आप्पा की आपण फार मोठं कार्य करमाळ्याच्या मातीत उभं केलेलं आहे. कित्येक वर्ष आपण खऱ्या अर्थानं आपला अभंग परिवार न बघता अखंडितपणे मला वाटतं या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय. शेवटी मला आपल्याविषयी एकच वाक्य म्हणावं लागेल सगळ्या अभंग परिवाराविषयी की यशाची शिखरं पादाक्रांत करणं फार सोपं असतं, पण माणुसकीच्या दरीत उचलून कोमेजलेल्या फुलांना टवटवीत आणि जिवंत करणं फार अवघड असतं. कारण स्वतःसाठी जगतो त्याला आपण स्वभाव म्हणतो, पण इतरांचं आयुष्य बदलून टाकायला प्रभाव महत्वाचा असतो. मला वाटतं तो या संस्थेच्या निमित्तानं या ठिकाणी खऱ्या अर्थानं फुलवण्याचं काम अभंग महाराजांनी त्यांच्या संपूर्ण पिढीने केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं रसिकांचं इतकं मोठं योगदान या कार्यक्रमाला लाभतं. आलेल्या सर्व कोर्टीच्या ग्रामस्थांचं मी या ठिकाणी मनपूर्वक असा हार्दिक आभार मानतो. आपल्या सगळ्यांचं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. या संस्थेने खऱ्या अर्थानं पुरस्काराचं मी नेहमी आपण एक गोष्ट सांगत असतो की आयुष्याचे 3 प्रकारचे पुरस्कार दिले जातात. पहिला पुरस्कार असतो पहिल्या पद्धतीचा, माणसं म्हणतात की आपण जन्माला आलात हा पुरस्कार घ्या आणि इथून पुढे तरी कामाला लागा, आतापर्यंत तुम्ही काहीच करत नव्हता. दुसरा पुरस्कार असतो दुसऱ्या पद्धतीचा, माणसं म्हणतात की आपण जन्माला आलात
खूप काय केलं, हा पुरस्कार घ्या गप बसा, इथून पुढे तरी काय करू नका. पण तिसरा पुरस्कार असतो जो मला आणि दयानंद महाराजांना दिलाय, आमच्या आतापर्यंतच्या कार्याची कृतज्ञता आणि आपण इथून पुढच्या कार्यक्रमाला शुभेच्छा. असा वेगळा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न केला. मला वाटतं यश कल्याणी संस्थेच्या आमच्या सगळ्या शाखेच्या वतीनं मी खऱ्या अर्थानं सगळ्या परिवाराचं आणि या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. गेली 14 वर्ष करमाळा तालुक्यामध्ये 16 कोटीच्या वरती आम्ही अमाऊंट या तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी खर्च केलेले आहे. 225 महाराज आमच्याकडे शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या 225 227 शाळा आहेत. 350 अंगणवाड्यात, 90 हायस्कूल आहेत, 6 ज्युनियर कॉलेज, 3 सिनियर कॉलेज, नगर परिषदेच्या 10 शाळा, 17 अंगणवाड्या, अशा 63,000 विद्यार्थ्यांपर्यंत यश कल्याणी परिवार काम करतो. आणि म्हणून मला वाटतं की हा सगळा विद्यार्थ्यांच्या प्रति काम केलेल्यासाठीच एक महत्वाची दखल घेऊन तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी सन्मानित केलं. फक्त जाताना आज मला एवढंच सांगायचंय, आज मदन महाराज गोसावी साहेब स्वतः न्यायमूर्ती व्यासपीठावरती आहे. मला पद्माकर वैद्यांची एक कविता आहे, मी जी प्रार्थना म्हणून सगळ्या कार्यक्रमामध्ये मांडत असतो. पद्माकर वैद्य नावाचे कवी आहेत. रंग आणि गंध त्यांचा एक काव्य संग्रह आहे. कधीतरी आपण गोव्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती गेला तर विदेशी पर्यटक जिथं बसतात त्या VIP लॉन्च मध्ये ती कविता लाभलेली आहे. जिथं जाहिरातीचा तुकडा काही लाखो रुपयांना विकला जातो तिथे एका कवीची कविता लाभलेली आहे. ती कविता 7वीच्या गोमंतक सुलभ मराठी पुस्तकामध्ये 7वीच्या अभ्यासक्रमात आहे आणि त्याचं इंग्रजी भाषांतर त्या ठिकाणी लावलेलं आहे. कवी पद्माकर वैद्यांचे शब्द उसने घेतो आणि खऱ्या अर्थानं वारकरी शिक्षण संस्था ही मुलांसाठी काम करते, त्यांच्याविषयी कविता सादर करतो. पद्माकर वैद्य म्हणाले होते की हल्ली विश्वास आम्हाला आता कोणावरतीच राहिला नाही. टीव्ही बघू द्या, इंस्टाग्राम बघू द्या, फेसबुक बघू द्या, उघडलं की सगळं असं वाटतं की काय बघून काय नाही, मग विश्वासच आमचा आता कशावरती राहिला नाही. आणि मग पद्माकर वैद्य म्हणतात की हल्ली विश्वास फक्त आता आमचा 2च लोकांवरती आहे, एक रानातली फुलं आणि दुसरी म्हणजे वर्गातली मुलं. आता आम्हाला मुला फुलांसाठी काम करावं लागेल, कारण आता आपण पाहिलं खराब सारखं एक प्रकरण महाराष्ट्राच्या मातीमध्ये घसतंय. मला फक्त आपल्या सगळ्यांना या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं, या त्रिदिनी कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं एवढंच मला आपल्याला सांगायचंय की माणूस ज्यावेळी मनगटातली ताकद हरवतो त्यावेळी तो तळहातावरील रेषांमध्ये भविष्य शोधण्याचा प्रयत्न करतो. आयुष्यामध्ये 3 ज्योतिषी फार महत्वाचे आहेत, त्यांचीच फक्त तुम्ही सेवा करा. पहिला ज्योतिषी म्हणजे सर आई असते, जी लेकराच्या फक्त हावभावावर ओळखते की या लेकराला काय हवंय काय नकोय ते. दुसरा ज्योतिषी म्हणजे आमचा बाप असतो, आमच्या डोळ्यातल्या स्वप्नांना आकार द्यायचं काम करतो. आणि तिसरे ज्योतिषी म्हणजे संत असतात, शिक्षक असतात, जे आमच्या पाठीशी फक्त लढमाना म्हणून आपल्याला कार्यार्थानं विश्वास द्यायचं काम करतात. इतर कोणापुढे तुम्हाला हात दाखवायची गरज नाही, हात पसरवायची गरज नाही आणि नतमस्तक होण्याची गरज नाही. पद्माकर वैद्य पुढे लिहून ठेवतात की या मुलांना, या फुलांना रंग द्या आणि गंध द्या, पाकळ्यांना या कळ्यांना साथ द्या, प्रतिसाद द्या. प्रीत ज्यांची रीत आहे गीत त्यांना गाऊ द्या, बोलही अनमोल ज्यांचे त्या स्वरांना सूर द्या. नक्षत्र ज्यांचे छत्र आहे क्षेत्र त्या आजमावू द्या, पुत्र हे आधारभूचे मात्र त्यांना मंत्र द्या. भाव ज्यांचा देव आहे धाव त्यांना घेऊ द्या, भरधाव ज्यांची धाव आहे नाव त्यांचे होऊ द्या. मकरंद ज्यांचा छंद आहे धुंद त्यांना होऊ द्या, स्वच्छंद या साऱ्या जगाचा आनंद त्यांना घेऊ द्या. शेवटचं कडवं आपल्या संस्थेसाठी आहे, होऊ द्या साकार स्वप्ने आकार त्यांना घेऊ द्या, होऊ द्या साकार स्वप्ने आकार त्यांना घेऊ द्या. आकाश आणि अवकाशही ग्रहगोल त्यांना पाहू द्या. या मुलांना, या फुलांना रंग द्या आणि गंध द्या, पाकळ्यांना या कळ्यांना साथ द्या, प्रतिसाद द्या. मला वाटतं गेली 17 वर्ष आपण सुंदर असे साथ या समाजाला घातलेत आणि या ठिकाणी उमटलेला सुंदर प्रतिसाद आहे. अगदी दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून तर अगदी जिंतीच्या शिवरायांच्या गडीपर्यंतची सगळी माणसं आज या भूमीमध्ये अवतरलेली आहे. कोर्टीचा सगळ्यात मोठा सोहळा आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा मी आपल्याला एवढंच म्हणेल, आमची सुद्धा मुलं घडतील, फुलांचा सुगंध घेतील, सूर्याचा प्रकाश घेतील, वाऱ्यावर स्वार होतील आणि करमाळ्याच्या मातीचा वतन वारसा आभाळावरती कोरतील. एवढंच आपल्या हातून आपण दरवर्ष घडू द्या. जिथं कमी तिथं आम्ही कधी आपल्या कुठलीही मदत लागू द्या, आम्ही आपल्या पाठीशी नक्कीच आहोत. एवढी सुद्धा कृतज्ञता आम्ही या निमित्तानं व्यक्त केली पाहिजे. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो, सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. जे का रंजले गांजले त्यासी मनुजे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. एक सामाजिक क्षेत्रातलं अभ्यासू आणि दूरदृष्टी विचाराच्या ज्ञानानं
आदरणीय करी पाटील साहेबांना आजचं मनोगत या आजच्या या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त केलं. त्रिदिनी महोत्सवामध्ये ज्यांनी गोड अशी साऊंड सिस्टीम, स्पीकरची सुंदर अशी व्यवस्था या तिन्ही त्रिदिनी महोत्सवाच्या निमित्तानं लाभलेली आहे आणि चांगल्या पद्धतीनं कार्य केलेलं आहे. सावडी गावचे रत्न आदरणीय राजेंद्रजी जाधव साहेब, आपला सन्मान आदरणीय महाराजांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. मी तुम्हाला विनंती करतो आपण पटकन समोर यावं. आदरणीय राजेंद्रजी जाधव साहेब, दोस्ती साऊंड स्पीकरचे प्रोप्रायटर, आपण समोर यावं. महाराजांच्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आणि जिल्हा परिषदचे विद्यमान सदस्य आदरणीय गणेशभाऊ चिवटे साहेबांचं आगमन या पवित्र आणि पावन भूमीमध्ये होते. आदरणीय चिवटे साहेबांना विनंती, आपण विचार मंचावर यावं. भाऊंच्या समवेत आलेले सर्व मान्यवरांचंही या ठिकाणी स्वागत आहे. माननीय गणेशभाऊ चिवटे साहेबांना विनंती आहे, आपण विचार मंचावर यावं. जाधव साहेब, आपण समोर यावं पटकन. ज्यांची गोड अशी कीर्तनाची सेवा झाली, हरिभक्त परायण मदन महाराज गोसावी साहेबांच्या शुभ हस्ते वयाच्या चांगल्या उत्तरार्धामध्ये अजूनही दमदार सिस्टीम देण्याचं कार्य सावडी नगरीच्या मातीतून या कोटी नगरीमध्ये या ठिकाणी होतोय. बहुमान असा सन्मान वारकरी संप्रदायाच्या वतीनं सकल मंगल निधी श्री पांडुरंग परमात्म्याची नावाने पांडुरंगाची दिव्य तेजे मूर्ती याच देही याची डोळा महाराजांच्या शुभ हस्ते या ठिकाणी साऊंड सिस्टीम वाल्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. यानंतर आध्यात्मिक क्षेत्राच्या पुरस्कारानं ज्यांना पूर्ण महाराष्ट्रभराने ज्ञानगंगाची शिजोरी दिली, ज्यांच्या वाणीतून आपण विनोदाचार्याचा भावार्थ या ठिकाणी आपण ऐकला, पण खऱ्या अर्थानं आपल्या ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषानं एक कर्जत अहिल्यानगर भागाच्या रत्नानं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी एक वाटे देवा. माननीय हरिभक्त परायण विनोदाचार्य दयानंद महाराज कोरेगावकर एक आध्यात्मिक क्षेत्राचा कळस 2026 चा आध्यात्मिक पुरस्कार आदरणीय महाराजांना विनंती करतो, आपण आपलं शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यां जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीं भयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थिता वन्दे तां सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. आज या कोर्टीच्या गुरुकुलामध्ये पवित्र वातावरणात मंगलमय हे वातावरण आहे. अशा मंगलमय पवित्र पुण्यवान वातावरणात हा एक अलौकिक गुरु शिष्य परंपरेचा सोहळा संपन्न होतोय. ही परंपरा अनादी परंपरा. माऊलीने एक ओवी लिहिली, एक गुरु एक शिष्य एक गुरु ऐसा रुडाला साच व्यवहार म्हटलंय. ही परंपरा गुरु शिष्याची जी जोपासली, तिच्या पाठीमाग जो त्याग आहे, श्रद्धा आहे आणि आत्यंतिक भाव आहे, ज्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ज्यांचं विश्व हे संगीताचं विश्व आहे. संगीत ही आराधना आहे, संगीत ही हृदयाची भाषा आहे, संगीत ही वेदांताचं गोज आहे, संगीत हा स्वर्गीय नाद आहे, संगीत हे अंतरात्म्याने परमात्म्याला दिलेलं आलिंगन आहे, संगीत दोन जीवाचं मिलन आहे, संगीत रोमारोमातून निघणारी ऊर्जा आहे आणि संगीता वाचून जीवन म्हणजे वृक्ष वाळवंटातून प्रवास होय. संगीत हे संगीतच असते आणि ज्या संगीताची आयुष्यभर आराधना, परमपूजने, प्रातस्मरणे गुरुवर्य
बाबूरावजी धामणेकर या महापुरुषाने या महाराष्ट्राच्या भूमीला शास्त्रीय संगीत हे वारकरी संप्रदायाच्या अंतःकरणामध्ये भिनवलं, त्याचा प्रवेश करून दिला. कारण रागदारी एखादी चीज घेऊन एखादा ख्याल गाणारा कोणी एखादा गवई त्या चीजमध्येच रमून जायचा, पण त्या चीजेच्या ऐवजी अभंग जर त्या रागात बसला तर तो रागच अनुराग झाल्याशिवाय राहायचा नाही, तो राग अनुराग होईल. म्हणून अनुराग बनवण्याचं सामर्थ्य गुरुजींकडं होतं. मी गुरुजींना जवळून माझ्या घरी फार वर्ष अनुभवलं, गुरुजींना ऐकलं, गुरुजींचं कोणाचंही ऐकायचं नाही. कान मन अतृप्त राहतात, म्हणजे तृप्ती होत नाही त्या गाण्याने. गाणं असं असलं पाहिजे की पाटाचं पाणी निघून गेलं तरी वल जशी पाठीमागं राहते, तसं गाणं संपलं तरी अंतःकरणामध्ये त्या स्वराचे पडसाद राहिले पाहिजेत, तर ते गाणं आहे. गाणं म्हणजे दुसऱ्याला रिझवणं नाही, दुसऱ्याला सुखद वाटण्यासाठी नाही. मला कळेच नाही, फार गोड बोलता तुम्ही. मला वाटतं माझं भाषण पडल का काय याची भीती वाटत होती. मला कधी कधी अशी भीती वाटते की माझ्यापेक्षा चांगलं कोणी बोलूच नाही. हा माझा स्वभाव आहे. मी थोडासा स्थायी भाव वगैरे आहे. सध्याचं वातावरणाबद्दल थोडंसं आता मला ज्या न्यायमूर्तींचा माझा हा जवळजवळ 15-20 वर्षाचा जवळ संबंध आहे. त्यांचे कीर्तन मी कधी ऐकले नाही, पहिलंच ऐकलंय आज. बरं बोलतात, बरं बोलतात म्हणजे अजून नेटाने पाहिजे तितकं नेट नाही तुमच्यात. कारण गुळात आमटी खाणार गडी तुमच्यात जरा वेगळे पण पाहिजे. असं वजन नाही झालं, अजून वजन नाही. काज नव्हतं कोणाच ठोक. हे ताकद पाहिजे त्या वक्त्यामध्ये. आणि वक्त्याकडे 3 गुण अत्यंत आवश्यक आहे: प्रज्ञा, प्रतिभा आणि प्रेम. ते नसेल तर नाही चालत. साहित्याच्या उर्मी ह्या अंतःकरणातून हृदयातून प्रफुल्लित होऊन बाहेर निघालं पाहिजे. आणि वक्त्याने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे: मी बोलतो तेच खरंय असं समजून सांगायचं, खोटं सांगताना सुद्धा. आणि हे ज्यांना जमलं नाही ते बावळट वक्ता. त्याला काय वक्ता म्हणायचं का? वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नेमीन म्हटलंय. वक्त्याचं वक्तृत्व हे श्रोत्या वाचून नसतं. आता हे मोठ्यांना गडी बसल्यात माझ्या शेजारी, ह्यांच्याकडून माझ्याकडे बरीच लोक बारकाईने बघत. ते बाह्यांगाने पाहत होते, त्यांना अंतरंगाचं काय सांगत आहे. तुम्ही करे साहेब पाटील घराण्यात आणि भोसले आईसाहेब तुम्हाला हे वाकून त्रिवार मोजरा. राजांच्या कुळात शिवरायांच्या तुमचा जन्म झाला. मी बॉबीराजे भोसल्यांना पाहिलेलं, म्हणजे असं का? मग अतिशय चांगलं आहे. ते महाराष्ट्रात राहत नव्हते, तिकडं ग्वाल्हेरला राहायचे. शिंद्यांच्याकडे मोठ्यांच्याकडे राहिले. 5-5 वाट्या जेवायला घेणारी माणसं हे 4 वाट्या जेवलेली नाहीत. मधल्या वाटीत अत्तराचं पाणी असायचं. खिरीचा फुरका मारला की मधल्या वाटीत हात सोळायचा. आमटीचा फुरका मारला की मधल्या वाटीत. मी एकदा पंक्तीलो होतो. कुणाच्या बापाला माहित आहे मधल्या वाटीत काय ठेवलं. आम्ही अधूनमधून त्याच्यातलं बी फुरका हाणायचं. दिस इज फुरका कळायला एक टाइम लागते. विनोद हा काही सामान्य विनोद वेगळा, मोठ्यांचा विनोद वेगळा. लोकमान्य टिळकासारखे ज्याने गीता रहस्यासारखा मोठा ग्रंथ लिहिला, 130 बुद्ध्यांक असणारा हा माणूस, पण विनोद करत होते हे माणसं. हो, एकदा त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालू. जे वकील ठरलेले होते, आता वकिलाचं निघालंच न्यायाधीशाच्या पुढे वकिलाचं निघायचं नाही, म्हणजे असं कसं? कारण त्यांना शिकवायला बी वकीलच होता. काय गंमत अशी आहे. चालतं ते वकील काय हजर राहिले नाहीत वेळी. केस बोर्डावर आलेले होते.
आणि कोणीतरी म्हटलं की ते अस्वस्थ झाले टिळक आणि खोलीतल्या खोलीत फिरायला लागले. मोठी माणसं अस्वस्थ झाल्यावर शांत बसत नाही, हालचाल करतात, इकडं तिकडं फिरतात, मानसिक स्वास्थ्य राहिलेलं नसतं. तर पुण्यातल्या 2 वकिलांनी म्हटलं टिळक इतका अस्वस्थ का झाला तो आपण? ते म्हणले ठरलेले वकील नाही आले, माझ्यावर तर देशद्रोहाचा खटला आहे आणि ह्या खटला चालवायला त्याच वकिलाची गरज होती. त्याच्यात हे सदाशिव पेठेतली 2 जण गडी लगेच म्हटले एक सोडून 2 वकील देऊ आपण. त्याच्यावर टिळक हसले. ते म्हणले तुमचं म्हणणं बरोबर, मोठी माणसं कारणं वाचून हसत नाही, कारणं वाचून हसतात ती दलिंदर असतात, त्यांना काही कळत नाही अशातला काही भाग नाही. पण नाही कळत हेही न कळणं हेही एक मूर्खाचं लक्षण आहे. आपल्याला कळत नाही हे न कळणं हे फार खालचं लक्षण मानलं जातं. म्हणून हसले टिळक. मोठी माणसं हसले. हसल्यावर त्यांनी एकाने विचारलं का हसले? काही नाही म्हणलं तुमचं म्हणणं बरोबर आहे, एक सोडून 2 वकील देऊ आपण. देता येईल, पण एक गोष्ट लक्षात घ्या की 21 वर्षाचा वर मंडपात हजर आहे, 18 वर्षाच्या वधूबरोबर त्याचं लग्न ठरलंय. अचानक 18 वर्षाची वधू गायब झाली तर 9-9 वर्षाच्या 2 आणून उभे केले तर चालतील का? हे मोठ्यांचा विनोद आहे, सामान्यांचा विनोद आहे. पर खाली आता तुम्ही मी तमाशाबद्दल वगैरे बोलला, मला लई छान वाटलं, मला आवडतो तमाशा. काय तरी मरताय का? एखादा राम जोशी असो, सगन भाऊ असो, होनाजी बाळा असो, पठ्ठे बापूराव असो, येठाबाई असो, मी जवळून पाहिली तुला. काय त्यांनी डोळं गेलं नाहीत, मला लांबचं दिसतंय अजून, काय फरक पडत नाही त्याने काय. आणि त्याच्यात एक काव्य आणि प्रतिभा लपलेली असते त्या लावणीमध्ये सुद्धा. राम जोशीच्या लावणीत सुंदरा मनामध्ये भरली नाही, ठरली हवेली तर शेरली मोत्याचा भांग, म्हणून हिकडे हौस नाही पुरली कुणाची, बिरली कुणाची सांग, ही दृष्टी पडू पाप्याची असेल सोप्याची, तनु देखणी उभी नौखनी चढून सुकुमार, गळा तिच्या हार. हे राम जोशींचं काव्य. काय काव्य असतं काव्यामध्ये सुद्धा रग लागते, धग लागते, पुरुषार्थ लागतं, सौंदर्य पचवायला पुरुषार्थ लागतो. उग टोल नाक्यावरल्यानी सौंदर्य फसवायचं असतं त्यांचा लांब हात हलवूनच चालायचं, त्यांनी चिपटून द्यायचाच नाही हात. असं गणपत पाटलांनी पाठीमागे सांगितलं मराठी चित्रपटातल्या. ते हात सुद्धा एक अभिनय येतो. काही माणसं अभिनय फार सुंदर करतात. अभिनय हा स्थायी भाव आहे. जसा एखादा नटसम्राट सारखं एखादं नाटक पाहिलं आपण आणि त्याच्यातला नाना पाटेकरांसारख्यांचा अभिनय पाहिला तर लक्षात येतं, या वादळाला कोणी घर द्याल का, हे वाक्य ऐकलं तरी लक्षात येतं की बस अभिनय त्याला म्हणायचं. अभिनय काय असतं? मी शाळेत 7वीला असताना एक नाटक धरलं. नाटकाचं नाव द्रौपदी वस्त्रहरण. कोणी मुली काय काम करीत नव्हत्या त्या काळात नाटकात. एखाद्या एकण्या मुलाला म्हणलं तुला द्रौपदीची भूमिका करावं, तो म्हणला महाराज मी द्रौपदीची भूमिका करीन पण मला बिड्याची सवय. आता बिड्या आणि द्रौपदीचा म्हणा आम्हाला नट भेटताना त्या काळात कुठला बालगंधर्व आणायचा तो एक श्री भूमिका करणार. त्याला बळच म्हणलं स्टेजवर महागा आला की 2 विड्या संगच पेटवून देत जाऊ. नाटकाच्या रंगीत तालमे झाले ते स्टेजवरून महागा आला काम करून आम्ही 2 विड्या पेटवून दिल्या. दोन्ही विड्याचं संगत जोरका हाणला त्याने. 2 मागं सोडायचा स्टेजच्या ती तसंच गेलो स्टेजवर. कृष्णाचा आणि दोघाचा संवाद होता. बोलानाच द्रौपदी. कृष्ण म्हणला का बोलत नाही? मलाही काय कळणार, मी त्या नाटकाचा दिग्दर्शक. काय आता भयानक प्रसंग आला मोठा. शेवटी कृष्णाने हात धरला, म्हणला द्रौपदी तुझ्यासाठी काय काय केलंय मी. बोटभर चिंधीसाठी वस्त्राच्या घड्या पुरवल्या, एक भाजीचं पान खाल्लं तर दुर्वासासकट 60,000 शिष्यांना जेवाय घातलं. कृष्णा धाव रे लवकरी, राणीवनी तुझ्यासाठी धावत आलो. असं कोण म्हणलं? कृष्ण म्हणला. कोणाला? द्रौपदीला म्हणलं. शेवटी द्रौपदीचा नाईलाज झाला. त्याने बोलाय तोंड उघडलं की भाप कोण धरून बाहेर आला. माझ्या अंगावर दारावरून काटा आला. म्हणजे लोक दगड हाणल्याशिवाय राहत नाही. पण तसं काही झालंच नाही.
द्रौपदीच्या तोंडातून दोर बाहेर आल्याबरोबर कृष्णाने दोन्ही हात वर केलं आणि म्हटलं, वा द्रौपदी, मला आज कळून चुकलंय की तुझा जन्म अग्नीतून झालेला आहे, अजून तुझ्या तोंडातून दोर निघतोय. नाटक सक्सेस झालं. एकच अंक शेवटचा राहिला होता. 7 पातळ आम्ही प्रयत्नाने नेसवली होती आणि दुशासनाला सांगितली 6च वाढायची. कशाचं काय दुशासन त्याच्या अंगात शिरला म्हणतात, धर पातळ की वड, धर पातळ की वड. कृष्ण यायच्या आधी तर द्रौपदी अंडरपॅन्ट. अरे नाटकातलं नाटक जमाना. आपल्या जीवनाचा अभिनय कसा करणार आहे आपण? आपल्या जीवनाचा अभिनय करताना किती भूमिका पार पाडाव्या लागतात. पत्नी, पुत्र, वडील, आई. अरे सामाजिक जीवन जगताना समाजसेवक म्हणून आज काय काय भूमिका. कथा एक बोट कापलं होतं कृष्णाचं, तर द्रौपदीने आपला शालू फाडला होता. ही कथा ऐकली आपण, वाचतो ऐकतो. त्याच्यानंतर बोट कापलं. शिवरायाने रोहिडेश्वराच्या मंदिरात रक्ताची धार आणि स्वराज्याची शपथ हे. आणि आता या परवा खरात आणि 39 जणांची बोट कापली. इतकं वाटलं असतं का? हो, 39 जणांची बोट कापली असं मला नव्हतं माहित, पण रुपाली चाकणकर म्हणते. हे जीवन इतकं घातक आहे रे. कुठे चाललायचं? कोटचा महाराष्ट्र माझ्या ज्ञानोबरायांचा, तुकोबरायांचा, नाथबाबाचा, गोरोबा काकाचा, चोखोबाचा, अशी दलिंदर खान जन्माला आली खरातासारखी तर महाराष्ट्राचं वाटळ होईल. मायबाप वाटळ होईल. सावध राहायचं प्रत्येकाने. या गंडान, द्वाऱ्यान, पुरण, बाळण, सत्तन ही सगळी गेलेली सत्तेसाठी गेलेल्या जातीतली. मला तर कधी विचारतात लोक की वेगवेगळ्या पक्षाची, वेगवेगळ्या जातीची एकत्र तरी कशी राहतात. मी म्हणलं सोपं. एका जंगलात हत्ती, घोडं, कोकड, माकड, बोकड, उंट, ससा, शेळी, लांडगा, साप, मुंगूस सगळं एका जंगलात राहत. पण जंगलाला जर आग लागली तर हरणाला चिकटून वाहत पळवतो पण धरीत नाही. साप मुंगसावून जातो, मुंगूस पकडीत नाही. उंदीर बोक्यावून उडी मारतो, बोका धरीत नाही. शेळी लांडग्याला घासून चालते, लांडगा पकडीत नाही. कारण जंगलाला आग लागली. कशाची? अरे ईडीची आग लागली म्हणून ह्या औलादी एकत्र राहतात. नाही तर राहत असतात काय? तुम्ही कधी चिंता करत जाऊ नका. वारकऱ्यांनी निर्भय बना. वारकरी जोपर्यंत निर्भय बनत नाही, बोलत नाही परखड, तोपर्यंत धर्मन येतो धर्मस्ततो जयन स्वधर्मे निधनम श्रेयोन परधर्म भयावह. जायचं रोगाड तुझ्या गव्हाला. हे असलं नाही तुम्हाला जमायचं. तुमचा विषयच नाही महाराज. नंगाट वेळेचा विषय. त्याच्यात मनगटात रग आणि बुद्धीत धग लागते. मायबा मलाही तत्वज्ञान येतं. घटन मटन पटन रज्जून सर्पण स्थानून पुरुषन शोक्तीन रजतन सत्ख्यातीन असत्ख्यातीन अनिर्वचने अज्ञानन आवरणन विक्षेपण परोक्षण अपरोक्षण शोकनाशन आनंद वाप्तीन पूर्वमीमांसन उत्तरमीमांसन सांख्यन कना. त्याच्यात आयुष्य घालवलंय महाराज. ही साधी फिलॉसॉफी. एखाद्या वेळेस सॉक्रेटिस, प्लॅटो, स्पेन्सर, लेनिन, कार्ल मार्क्स, डार्विन, आईन्स्टाईन, शेक्सपियर कळेल. पण वारकरी करण्यासाठी वारकरी व्हावं लागतं. मायबाप वारकरीच व्हावं लागतं. म्हणून असा एक वारकरी या कोर्टीमध्ये जन्माला आला. तो या अभंग घराण्यामध्ये काही कोणत्या शब्दात कौतुक करावं त्या माणसानं. मला आपणबद्दल अति प्रेम पहिल्यापासून. फार 20-25 वर्षात 30 वर्षापूर्वी आमची पाथर्डी म्हणून गावात पहिल्यांदा भेट झाली पाथर्डीला. आणि त्यावेळेपासून आजपर्यंत ऋणानुबंध तेवढेच आहे. ही माणसं प्रेम करणारी. आमचं विजय झालं, अप्पा झालं, त्यांच्या घरातले भाऊ, त्यांचे सगळे पुतणे वगैरे हे कुटुंब नाही हो. हे प्रेमाचं मूर्तिमंत रूप आहे. हे कुटुंब म्हणजे मायबाप प्रेमाचं मूर्तिमंत रूप आहे. काय गुरुनिष्ठ आहे, काय श्रद्धा आहे. अरे समर्थाची छाती उडाली अंगावरची
आणि त्याबरोबर कल्याण छाटी मांडल्याबरोबर त्या छाटी बरोबर गडावरून उडी टाकणारं कल्याण, तशी माझे आप्पा गुरुजीसाठी सर्वस्व झोकून देणारे आहेत माईबाप, सर्वस्व झोकून देणारे. हा म्हणून काही जास्त वेळ घेणं यथोचित नाही. तरीही कधी कधी वाटतं मला तुमच्याबरोबर कधीतरी येईल मी, मला वाटतं भेट घ्यावी. तुम्हाला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल धन्यवाद देतो. तुम्ही मला द्या. बुद्धिबळामध्ये एक खेळी महत्वाची मानली जाते, ती म्हणजे प्यादी बळी देऊन वजीर मारता आला पाहिजे. ज्याला प्यादी बळी देऊन वजीर मारता येत नाही तो वक्ता नाही मायबा. म्हणून पाटील तुमचे सर्वांगीण क्षेत्रातले तुमचे कानात माझ्या एकूण एक शब्द आहे. मग एखादा गोंधळी असू द्या, आराधी असू द्या, ह्या सगळ्यावर प्रेम, कलेवर प्रेम करता तुम्ही, त्या व्यक्ती लोककलेवर. बस मला अतिशय समाधान वाटतं. मी बी त्यांची गाणी ऐकतो, पण भंगार झाल्यात अलीकडे गाणी बी. बाईला श्वासाना गारवा, काय स्वेटर घालाय रोग घालता तिला, काय झालं. आणि देव धनगरवाड्यात घुसला, राजवाड्यात गेला असा तर काय मिळाला असा. मला कधी कधी गंमत वाटते, काय करायचे असतं. मला खंडोबाबद्दल अभिमान आहे, रामाबद्दल थोडं संकुचित आहे. राम आवडतो मला, तर हे रामसेवक आहे त्याच्यामुळे त्यांना जरा दुखावले जाते. दुखवायचं का नाही, गडी चांगला गोल आहे. असलं बघ फिगो वापरू नका. सध्या महाराष्ट्रात त्याची अवघाता फिरली, लय बेकार झाले. 20 लोकांच्या याद्या गेल्या त्या आमच्या भगव्यांच्या. लय वाटलं चालू झाली महाराष्ट्रात. म्हणून जपून राहा. म्हणून कधी कधी वाटतं असं भगव्याची काय ताकद तुम्हाला काय माहीत रे बालग्यानं. कळायलाही त्याला आयुष्य घालवावं लागतं. त्याच्यात त्याग आहे, वैराग्य आहे, जबरदस्त आहे. म्हणून त्या त्यागाचं प्रतीक आहे भगव. म्हणजे आमची निशाण पताका सुद्धा शिवरायांची भगवी मागव, त्याच्यातच त्याग दडलेला आहे. आणि भगव नसला अंगावर कसलं का होईना येड वाकलं. तुम्ही बरं झालं चांगलं घातलंय. घेतलंच आहेत का चांगलं आहे. रोज घालता का आला काही असली लई मोठी. मला कधी कधी गमत वाटते ना, जाऊ त्या विषयांतर होऊन विनोद देव खंडोबा बरं वाटतो. कारण रामाने एक बारकी चूक केली, झोपडीत बायको ठेवली आणि रावणाच्या पाठीमाग आपल्या त्या हरणाच्या पाठीमाग पळाला. तो रावणाने बायको नेली. पण खंडोबा असली चूक कधीच करीत नाही. कुठंही घोड्यावर निघाला तरी स्टेपने पाठीमाग. डोकेबाज आहे खंडोतो, मानलं खंडोतोला. मला कधी कधी असलं या तरुणाचं आदर्श आहे खंडो. म्हणजे कुठेही तरुणांना विनंती असते माझी की एकट्या जाऊ नका, सुख दुःख बरोबर घेऊन जातात. कोणाचा भरवसा नाही सध्या. लई जपा आपलं आपल्याला आणि चांगलं जाऊ द्या. आपण मी प्रत्येक सण असो, कोणताही एखादा मुहूर्त वर्षातला असो चांगला, त्या दिवशी माझा पहिला फोन आप्पाला असतो की त्यांना शुभचिंतन करत असतो किंवा शुभेच्छा देतो. तेही देतात शुभेच्छा. नाही सर काय त्यात थोडंसं चांगलं बोलायचं. मी आप्पांना म्हणलं मी या लायक नाही या पुरस्काराच्या. माझं जरी 80 वय झालं असलं तरी पुरस्कार घेण्या इतकं मोठा माणूस नाही मी. मला नको ते विजूदादा आमचं ऐकणं. ते म्हटले नाही तुम्हाला तुमचंच नाव सुचवलं. त्यामुळे कशाला अजून त्या पुरस्काराला जात पडू नाहीत पुढे याची भीती मला वाटते. कारण आज मिळालेला पुरस्कार हा चांगला आहे, पण उद्या जर तो कलंकित झाला, कुठं बाद झाला, तर त्या पुरस्काराला काही किंमत नाही. पुरस्कार एवढ्यासाठीच आहे की तू आयुष्यभर चांगलं जग हे शिकवण्यासाठी आम्ही आम्हाला गुरुजनाच्या ह्याच्यातून मार्गदर्शन केलंय. हे पुरस्कार नाही आहे की तुरुंग दिलाय तुम्ही आम्हाला. हा प्रश्नच नाही. मी उशिरा बोलतो. विनोद साधा वेगळा, हे वेगळा. गावठी विनोदाला काय करायचं असतं, बंगाली विनोद तर मी किती सांगतो.
त्याला अर्थ नसतो. एका मुलाने दुसऱ्या मुलाच्या कानफडात आणली, रडायला लागल्यावर रडणार घरी जात नाही, तिथंच छाती काढतो, पुन्हा हान बर म्हणतात. दुसरा ठोका टाकला की मला अजून हान, पुन्हा तिसरा टाकला, मला आता हाणलं की मी काहीतरी म्हणल्याशिवाय राहायचो नाही. ते म्हणते काही म्हणला. चौथा ठोका त्याने टाकला की पोरग म्हणलं आज तुझा बाप मरण, आणि ती पोरग काळ्या जिबीचं होतं. मी आलो राव त्याचा बाप. दुसऱ्या दिवशी आईला कळलं की हे पोराच्या बोलण्यामुळं पाहुणा मिळाला. आईने खोलीत कोंडून ठोकला बराच पोरगा. 5-6 ठोका टाकले. त्याने सांगितलं आता हाणलं की मी काहीतरी म्हणले, काही म्हणून त्याने ठोका आईने हाणला की म्हणला आज तुझा बाप मरण. मी आला आज त्या दिवशी. बापाला कळलं म्हणून रानात निघाला. तिसऱ्या दिवशी चिचच्या फोकाने 5-6 फोक टाकले. म्हणला पप्पा बस आज बाबा, आता हाणलं की मी काहीतरी म्हणल्याशिवाय राहायचं. काही म्हणून ठोका टाकला की म्हणला आज माझा बाप मरण, आणि त्या दिवशी शेजारी मेला. जाऊ दे, ज्यांना कळलं त्यांच्या फक्त पुष्कळ झालं. विनोद कळायला सुद्धा 130 बुद्ध्यांक लागतोय. लगेच्या लगे कसा विनोद कळतोय. तुमच्या सगळ्याच्या प्रेमाने अजून उभा आहे. हात थरथर कापतं, शरीर जरा विकलांग झालंय आता, पण धंदा चालू आहे. परवा हात थरथर कापताना चहा सांडवं सांडला. तोर म्हातारी म्हणजे काय झालं म्हणलं चहा सांडला. ते आमची गोसाईची म्हातारी, यांचं माझं आडनाव एकच आहे. ते ब्राह्मण आहेत आणि मी जोगड आहे. ते थरथर कापतंय. ती म्हातारी म्हणजे काय झालं म्हणलं चहा सांडला, हात थरथर कापतोय. चहा प्याताना हात थरथर कापतो म्हणून पाकिट घेताना बरं कापत नाही. तेव्हा हे आमच्या घरची इतकी दिली म्हणून जीवन चांगलं जाईल, सुंदर जाईल. शक्यतो आम्ही दोघंही प्रयत्न करू की आपल्याला दिलेल्या पुरस्काराचा सन्मान शेवटच्या क्षणापर्यंत सन्मानात. तुम्ही दिलेलं जे मोठेपण, ते मोठेपण पचवण्याची ताकद माझ्यात तर नक्की नाही. यांचं आता नवोदित आहेत, यंग आहेत. तुमच्या कार्याला सुद्धा दयानंद महाराजांच्या लाख लाख शुभेच्छा. आणि महाराज तुमचं आयुष्य वृद्धिंगत हो, चांगलं असंच. आता निवृत्ती झालेली किती वर्ष झाली? 5 वर्ष झालं. आता बरं आहे, निवृत्तीनंतर ह्यो का धंदा माझ्या पण आपला ते कोण सोडून द्यायला राहतो. काय या धंद्यात नाही राहिलं महाराज काय. तर आमच्यासारखी असल्यातला कुठंच घुसून देत नाहीत मध्ये अजून. तर नवीन पोरं जन्माला आली, बरीच आली ना, म्हणून जाऊ द्या. माझ्या माय बहिणीला आपण बहुसंख्येने या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपणही पुरुष मंडळी वेगवेगळे, माझ्याबरोबर आमचे शिंदेसाहेब, चेअरमन खिस्से काका आणि डॉक्टर भंडारी हे येताना ते म्हटले येतो आम्ही कार्यक्रमाला वगैरे. त्यांनाही आमचे दुकानदार पुढं बसल्याचे थोडा वेळ रागावलेला आहे माझ्यावर. त्याचा चेहरा सांगतो. माझ्यावर अतिशय प्रेम करणारी सगळी मंडळी, ही करिअर पार्टी आहे, सगळी पोरं माझ्यावर अतिशय प्रेम करतात. एवढंच प्रेम राहू. आता किती काळ उरलाय मला माहीत नाही, कारण सध्या अस्थिर जीवन आहे माणसाचं. धरून गेलेला माणूस पुन्हा माघारी येईल का नाही याची निश्चितता नाही. आणि आम्हाला तो रोज 400-300 किलोमीटरचा प्रवास डेली करावा लागतो. मला तर 400 किलोमीटरला कधीच कमी नाही. हो, मग इतका प्रवास करून उभा राहतो मी अजून 80 वर्ष. आमचे सगळी महाराज मंडळी बसूनच कीर्तन करतात. पण मला सल्ला देतात की महाराज तुम्ही आता 55 वर्ष झाले कीर्तन करताय, तुम्ही बसलं पाहिजे. मी बसतो, ती बसल्या इतका जाईल काय धंदा. म्हणजे मला धंद्यातून बाजूला काढायचं म्हणून सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो. अप्पा तुमचं अभिष्ट चिंतन करतो. आयुरारोग्य संपन्न जीवन आपल्याला लाभावं, आपल्या संपूर्ण कुटुंबियाला पुत्र पौत्राने संपन्न जीवन मिळावं. 5ची 25 व्हावीत येईल. मांडवाला जावं, मांडव नसताना सुद्धा माझ्या अंगावर पडावा. तर काल जरा गोंधळ झाला थोडासा काल पावसामुळं. माझे अतिशय प्रेम असणारे हरिभक्तीपरायण गुरुवारी बोधले महाराजांचं काल कीर्तन होतं आणि थोडंसं विक्षेप चालतं. मी मग म्हणलं अप्पाला चांगल्या कामाला
निसर्ग सुद्धा साथ करत नाही, निसर्ग सुद्धा दुर्जनाच्याच बाजूने धावतो पळतो. म्हणून सर्वांना शुभेच्छा. आपण आमचा आदर हा सत्कार देऊन जे गौरव केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आपल्याला द्यायला काय एक दोहा जाता जाता, दिल किसी से देना नहीं, दिल किसी से देना नहीं, दिल से देना दिल, नहीं मिला तो नहीं मिला पर कम दिल से मत मिला. आपण विनंती करतो माननीय गणेश भाऊ चिवटे साहेबांचा आपण सन्मान या ठिकाणी करावा. त्रिदिनी महोत्सवामध्ये आपल्या करमाळा नगरीचे ज्यांच्या माध्यमातून श्रीराम प्रतिष्ठानचं कार्य, एक अलौकिक दिव्यतेचं कार्य या ठिकाणी माननीय गणेश भाऊ चिवटे भाऊंच्या हातून घडतं. आणि एक अनाथाची माय सिंधुताई सकपाळ जखण्याचं कार्य या ठिकाणी भाऊंच्या हातून घडतं. मला वाटतं 10 मे सारख्या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सर्वांना संघटित करून येण्याचं कार्य या ठिकाणी करमाळा नगरीच्या वास्तव्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून घडतं. या माथीमध्ये आदरणीय संगीत विशारद कंठमणी माननीय मच्छिंद्रप्पा अभंग महाराजांच्या शुभ हस्ते जिल्हा परिषदचे विद्यमान सदस्य आदरणीय गणेश भाऊ चिवटे साहेबांचा सन्मान आपणच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. आजच्या या त्रिदिनी महोत्सवाच्या निमित्तानं आपण या भूमीमध्ये सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल या वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं सर्वांचा आभार मानतो. आणि सर्वांना आदरणीय आपणच्या वतीनं सर्वांनी जेवण करून जावं अशी विनंती करतो. रामकृष्ण हरी.